4 डिसेंबर 2025 वार गुरुवार या दिवशी आलेली आहे दत्त जयंती. त्याच्याबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमा सुद्धा आहे. गुरुवार असल्यामुळे गुरूंची सेवा करायची आहे, भगवान विष्णूंची सेवा करायची आहे, कारण मार्गशीर्ष महिना आहे आणि पौर्णिमा असल्यामुळे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. आणि मार्गशीर्षचा गुरुवार असल्यामुळे अगदी सुंदर असा योग हा जुळून आलेला आहे. काही ना काही अडचणीमुळे आपल्याला, सांसारिक अडचणीमुळे प्रत्येक वेळेस आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही. मग ज्या काही सेवा आहेत आपल्या त्या चालू आहेत. आता मार्गशीर्ष महिना म्हटलं तर मग भगवान विष्णूंचा अतिशय प्रिय महिना आहे. तर बऱ्याच घरात मांसाहार केला जातो, पण मार्गशीर्ष महिना म्हटलं तर मग एकदम कडकडीत पाळतात. मग बऱ्याच घरात धूम्रपान, मद्यपान केलं जातं. पण मार्गशीर्ष महिना म्हटलं तर या गोष्टी केल्या जात नाहीत, कारण श्रावण महिना तेवढाच पवित्र हा मार्गशीर्ष महिना आहे. मग आता या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्यांना काही कारणाने शक्य झालं नाही, म्हणजेच अगदी माता लक्ष्मीची सेवा मार्गशीर्ष गुरुवार, पण काही कारणाने ज्यांना करणं शक्य होणार नाही आहे किंवा भगवान विष्णूंची सेवा या 15 दिवसामध्ये काहीच झालं नाही आहे, तर त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे काही ज्यांना काही कारणाने शक्य झालं नाही किंवा होणार नाही आहे, मग लग्न कार्य आहे, बऱ्याच काही आपल्या अडचणी आहेत, मासिक धर्म आहे, सूतक आहे, तर या गोष्टी चालत असतात. मग अशांनी आजचा दिवस अजिबात चुकवू नका. शक्य असेल तर आजच ज्या काही सेवा सांगते आहे ना, तर त्या करण्याचा प्रयत्न करा. तर या कुठल्या आहेत ते बघूया. कधी आज पौर्णिमा असल्यामुळे, कारण आज दिवसभरात पौर्णिमा असल्यामुळे सत्यनारायण आज करायचं आहे, तर पौर्णिमेचं सत्यनारायण आजच करायचं आहे. ज्यांना नाही शक्य होत आज करणं, तर पौर्णिमेचं सांगते बरं का. ज्यांना नाही शक्य होत, आता आपण म्हणतो ना की मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक तरी सत्यनारायण करावं, तर तो आजचा दिवस आहे. आज पौर्णिमा असल्यामुळे आज सत्यनारायण चुकवू नका. काही अडचणी असेल तर ज्यांना सत्यनारायण करणं शक्य होत नाही, तर त्यांनी तिसऱ्या गुरुवारी करावं, कारण आज दुसरा गुरुवार आहे. तर त्यांनी तिसऱ्या गुरुवारी करावं किंवा चौथ्या गुरुवारी करावं, जसं तुम्हाला शक्य होईल, पण एक तरी करा. मग आज केलं तर सोन्याहून पिवळं. आणि ताई, आम्ही शुक्रवारी सत्यनारायण करू शकतो का? जे पौर्णिमेचं सत्यनारायण आहे ना, हे पौर्णिमेच्या कालावधीमध्ये करायचं असतं. शुक्रवारी पहाटे 4:44 पौर्णिमा संपणार आहे. म्हणजे काय की सूर्योदयाच्या आधी ती संपणार आहे. मग सूर्य बघणार नाही, मग ती पौर्णिमा धरली जात नाही. म्हणजेच काय की पौर्णिमा ही फक्त गुरुवारीच असणार आहे. म्हणून सत्यनारायण आपल्याला गुरुवारीच करायचं आहे, की तो सुंदर क्षण असेल आणि की जिथे माता लक्ष्मीची मांडणी असणार आहे, शेजारीच भगवान विष्णूंची मांडणी असणार आहे. आज सत्यनारायण करायला विसरू नका. अगदी तुम्ही संध्याकाळी करू शकता किंवा ज्यांना खूपच घाई आहे तर त्यांनी दुपारी मांडणी करू शकता, नंतर तुम्ही सत्यनारायण करू शकता. ज्यांना काही नाही शक्य झालं तर शुक्रवारी पण करू शकता. पण पौर्णिमेचं सत्यनारायण आहे की शुक्रवारी करण्यापेक्षा मग येणाऱ्या तिसऱ्या गुरुवारी आहे आणि चौथ्या गुरुवार आहे, तर तेव्हा तुम्ही करू शकता. त्याच्याबरोबर पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित सेवा केली जाते आणि बऱ्याच महिला रोज ही सेवा करत असतात, तर त्यांना खूप चांगला अनुभव आलेला आहे. अनुभव येणं म्हणजे काय की त्यांना खूप असं गबाळ मिळालेलं आहे, ते खूप श्रीमंत झालेले आहेत असं अजिबात नाही आहे. तर माता लक्ष्मीची साथ त्यांच्यासोबत आहे आणि त्यांची अडलेली कामं मार्गी लागली आहेत आणि ते सुखात आहेत. आणि आजकालच्या जगात हेच महत्त्वाचं आहे. आता काय सेवा करायची आहे, तर आधी आपण भगवान विष्णूंची सेवा बघूया. आधी काय करायचं आहे, तर आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. त्याच्याबरोबर व्यंकटेश स्तोत्रम तुम्ही किती पण वेळा तुम्ही व्यंकटेश स्तोत्रम पठण करू शकता. 3 वेळा म्हणा, 5 वेळा म्हणा, 1 वेळा म्हणा, जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करू शकता. त्याच्याबरोबर जे येतं ते म्हणजे की विष्णू सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्रनामावली ज्यांना जे पठण करणं शक्य होतं तर त्यांनी ते पठण करावं किंवा मग बाकीचे तुम्ही श्रवण करू शकता. श्रवण करणं म्हणजे काय, तर ऐकणं. मग बाकीच्या गोष्टी तुम्ही श्रवण करू शकता, तुम्ही ऐकू शकता. त्याच्याबरोबर भगवान विष्णूंची सेवा, श्रीयंत्र प्रत्येकाकडे असेल तर, इच्छा असेल तर तुम्ही नवीन घेऊ शकता किंवा घरात असेल तर ते तुम्ही समोर ठेवावं. त्याच्यावर कमळगट्ट्याच्या माळेचे मणी आहेत, तर ती अशी गुंडून ठेवायची आहे. आपण बसायचं आहे. सगळ्यात आधी व्यंकटेश स्तोत्रम पठण करावं. 3 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, 16 वेळा म्हटलं तर सोन्याहून पिवळं. नाही शक्य होत तर कमीत कमी 3 वेळा तरी म्हणा. तर हे झालं. आपल्याला श्रीसूक्तम म्हणायचं असतं. श्रीसूक्तम 16 वेळा म्हणावं. खूप सुंदर. नाही शक्य होत तर मग 1 वेळा म्हणा. तर माझं काय म्हणणं आहे की आपल्याला अडचणी आपल्याला माहिती आहेत, तर आपल्याला किती त्रास आहे आणि त्यानुसार सेवा वाढवावी. तर एवढा त्रास आहे तर एवढी सेवा नाही होत. त्रास आहे ना, त्याच्यात 10 पट सेवा करावी लागते. मग तुम्ही 16 वेळा श्रीसूक्तम म्हणा. खरं तर या महिन्यात नाही सेवा जमली तरी चालेल, पण त्याच दिवशी तरी 16 वेळा श्रीसूक्तम पठण करा, 16 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करा.
पण थोडंफार इकडे तिकडे झालं तरी चालेल, कारण शेवटी आपल्याला पण कामं आहेत, आपल्या जबाबदाऱ्या पण आहेत आणि त्या पार पाडणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. पण या गोष्टी झाल्यावर 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवार्ण मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची तुम्हाला म्हणायची आहे. बाबा रे, किती सेवा, अजिबात नाही, खूप थोडी सेवा आहे. अर्थात जर तुम्ही 16 वेळा म्हटलं तर थोडासा तुम्हाला जास्त वेळ लागेल, पण ही सेवा करा. आणि आता एका बैठकीतच केली पाहिजे का? शक्यतो जर लहान बाळ असेल, काही अडचणी असेल, मग तुम्ही थोडासा गॅप घेऊन केलं तरी चालेल. तर समजा श्री सुक्तम तुम्ही आधी पठण करा सकाळी, आणि मग बाकीच्या ज्या काही व्यंकटेश स्तोत्रम आहे, जे मंत्र सांगितलेले आहेत ते तुम्ही संध्याकाळी पठण करा. तर 2 टप्प्यात तुम्ही पठण करू शकता, तुमची इच्छा. पण आपला आहे आणि घरातली कामे तुमचे सगळे उरकून झालेले आहेत, अशा वेळी तुम्ही एका बैठकीतच सगळ्या सेवा केल्या तरी हरकत नाही. तुमची इच्छा एका बैठकीत केला तर तेवढीच ऊर्जा आपल्याला येते, आणि टप्प्याटप्प्यात केल्यावर मग ती ऊर्जा सामावून घेण्यात होईपर्यंत आपल्याला सेवा पण संपून जाते. म्हणून एका बैठकीत केलं तर तेवढीच सात्विकता, तेवढीच ऊर्जा आपल्याला येते. आणि मग बाकी तुमची इच्छा, पण तुम्ही करताय ना, तर याला महत्त्व आहे आणि हे सगळं तुम्हाला करायचं आहे. मी तुम्हाला काय सांगितलं की ज्यांना नाही करणं शक्य या संपूर्ण महिन्यामध्ये करणं, तर त्यांनी करू नका, पण आज करा. तर आज जरी केलं तरी खरंच तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. आणि श्रीयंत्र नाही आहे, माता लक्ष्मीचा फोटो असेल, तर मूर्ती असेल, तर काही असेल ना, तर श्रीम हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे. तर श्रीम श्रीम श्रीम, तर या मंत्राचा तुम्ही मंत्रजप केला तरी चालेल. लाल फूल असेल तर माता लक्ष्मीला अर्पण करावं. तुम्ही मांडणीच्या समोर बसून केलं तरी हरकत नाही. जिथे माता लक्ष्मीची मांडणी आहे तर तिथे तुम्ही बसून हे करू शकता, कारण माता लक्ष्मीला काय प्रिय आहे, तर तिला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे. आता ज्यांना एका बैठकीत नाही करणं शक्य होत, तर त्यांनी 2दा करू शकता. तुमच्या घरात ओम श्रीम नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा श्रीम श्रीम श्रीम, कारण हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे. तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. अगदी दिवसभरात तुम्ही कधी पण करू शकता, तर सेवेला बंधन नाही आहे. भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा तुम्ही 12 ते 12:30 करू शकता. 12:15 वाजता आपण दत्तजन्माचा अध्याय वाचणार आहे. मग 12:39 दत्तजन्म होतो. मग आपण आरत्या वगैरे घेतो. त्याच्यानंतर तुम्ही पठण करू शकता, कधी पण करू शकता. आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून आपल्याला ही सेवा करायची आहे, तर तुम्ही नक्कीच करा, तर तुम्हाला अनुभव येईल. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.